या बाबतीत संपूर्ण जगामध्ये विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा अल निनोने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात झालेली आहे किंवा केलेली आहे. नेमकं काय तर युरोपमधले हीटवेवचे प्रमाण हे वाढलेलं आहे आणि युरोपातील काही नद्या ह्या अक्षरशः आटल्या आहेत आणि काही ज्या नद्या बारमाही वाहणाऱ्या होत्या त्यांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. तिथील काही जंगलांमध्ये वनवे पेटले आहेत, रस्ते वितळत आहेत आणि नद्या आटत आहेत. नेमकं या जागतिक हवामान संकटाचा सामना युरोप कशा पद्धतीने करत आहे आणि या बाबतीत जागतिक हवामान संघटनेने काय इशारा दिला आहे हे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये. मी ॲडव्होकेट नागसेन नाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, अल निनो याचा प्रभाव आपण अनुभवलेला होता. भारतामध्ये त्या बाबतीत वेगवेगळे मतमतांतरे निर्माण झाले. हीटवेव्ह असल्यानंतरही अल निनो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण हीटवेव्हचा सामना केला आणि जून महिन्यामध्ये आपला पाऊस कमी झाला, परंतु जुलैमध्ये पावसाने भरपाई करून दिली. त्यामुळे अल निनोचा आपल्यावर काही प्रभाव झाला किंवा नाही झाला या बाबतीत मतमतांतर आहे. परंतु या हीटवेव्हचा किंवा या अल निनोचा जो युरोप खंड आहे त्याच्यावर प्रभावीपणे परिणाम झालेला आहे. तो नेमका कसा तर तिथल्या ज्या जंगले आहेत त्या जंगलांना हीटवेव्हमुळे, उष्णतेमुळे वणवे पेटले आहेत, जंगले पेटली आहेत आणि त्याबरोबरच तिथल्या नद्याही आटत आहेत. त्याबरोबरच रस्ते जे आहेत रस्ते देखील वितळत आहेत. राईन नदी असो किंवा इटलीमधील पो नदी असो, डॅन्यूब नदी, ह्या सगळ्या नद्यांची पाण्याची पातळी ही खूप कमी झालेली आहे आणि डॅन्यूब नदीची पाण्याची पातळी एवढी कमी झालेली आहे त्याच्यामध्ये द्वितीय महायुद्धामध्ये जे जर्मनीचे जहाजे होती जे त्यांनी डोबवले होते महायुद्धाच्या दरम्यान, ते स्पष्टपणे आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे स्पष्ट दिसत आहे आणि कमालीची हीटवेव्हचा सामना युरोपीय खंडाला करावा लागत आहे. त्याबरोबरच प्रशांत महासागरातलं जे पाण्याचं तापमान आहे, समुद्रातील पाण्याचं तापमान, त्याच्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. प्रादेशिक पर्यावरणाचा इशारा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशिया या देशांना दिलेला आहे. याचा अर्थ काही भागामध्ये कमालीचं पर्जन्यमान पडेल म्हणजे खूप पाऊस पडेल आणि काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारचा इशारा याने दिलेला आहे. त्याबरोबरच दक्षिण अमेरिकेच्या काही भागामध्ये जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अल निनोचा जागतिक स्तरावर अशा प्रकारे परिणाम होत आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच लाईक शेअरद्वारे कळवा आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.